स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पड़घा में साने गुरुजी समाज सेवी शिक्षक संगठन के तरफ से भव्य रक्तदान शिविर व साने गुरुजी को भावपूर्ण श्रद्धांजलि का प्रोग्राम रखा गया था, जहां पे बहुत सारे मान्यवर उपस्थित थे, जो आप हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं। और सबसे बड़ी बात थी कि एक जो लेडीज़ थी उन्होंने भी रक्तदान किया। जैसे कि आप सभी को पता है कि रक्तदान सबसे श्रेष्ठ दान है, तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। निर्विघ्नपणे पार पाडणारी गजानन त्याच्या पूजनाने आज आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। रात्री नानकर येथील स्मशानभूमीमध्ये ही मंडळी एकत्र येतात, रात्रभर गाणी तिथे चालू असतात, तिथे गप्पा गोष्टी करतात आणि संदेश देतात समाजाला की स्मशान ही पवित्र जागा आहे, तिथे आपण लक्षात घ्या स्वच्छता होते ती खऱ्या अर्थानं आणि स्मशानाची भीती घालवावी हा उद्दिष्ट आहे मिलिंद जाधव आणि त्यांच्या सहकार्यांचा। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण। विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी दुमा दुमली पंढरी आवाजे दुमा दुमली गेली कित्येक वर्ष आपल्या खांद्याला खांदे लावून मैडम, आप यहाँ पे किस लिए आई थी? आप लोग यहाँ किस लिए आए थे? ब्लड डोनेट और जो नया साल आ रहा है तो ये हमारा अलग तरह से सेलिब्रेटेड लोगों को मतलब प्रोत्साहन के लिए। ओके। ये आपकी वाइफ है, मतलब आपको ब्लड दान करते टाइम कुछ समस्या आया? आप क्या लोगों से क्या कहना चाहिए? लोगों को ब्लड दान देना चाहिए? वो रक्तदान जो है वो सर्वश्रेष्ठ दान है और हम हमारे बाजू में जो हमारे खड़े हैं सर, हमारे उनके प्रोत्साहन से हम आगे बढ़ रहे हैं। छान म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते डॉक्टर संजयजी सुबस्ते आपण पुढील रक्तदात्यांना सन्मानित करायचे रक्तदाते आहेत निलेश गजानन माहुले, आमचे मुख्यमंत्री सुंदर प्राप्त करणाऱ्या शाळेच्या
मुख्याध्यापिका कालवाड शाळा जी माजी मुख्यमंत्री सुंदर शाळेत केलेला सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा आपण माझ्यावर पाहतोय. काबडे मॅडम आपले शुभ असते. आपण पुढील रक्तदात्याला धन्यवाद. या पाटील संजय पटेल आपण पुन्हा त्यानंतर पुढील माझे डॉक्टर निलेश पाटील संजयजी मांजरे अभिदत्त दोरे साहेब साने गुरुजी जी संस्था आहे, साने गुरुजी समाजसेवा शिक्षक संस्था जी आहे ही संस्था दरवर्षीप्रमाणे किती वर्ष झाली? 24 वर्ष झाले. आणि या 24 वर्ष झाले असेल. 24 वर्ष प्रत्येक वर्षी आपले माननीय प्रकाशजी पाटील साहेब हे आवर्जून याला उपस्थित असतात. आज पण असतील. आणि हा जो उपक्रम जो आहे जो तरुण वर्ग जो आहे जो वेगळ्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करतो, तर ती शिक्षक जो असतो, शिक्षक हा प्रत्येक मुलाला चांगला शिकवण्याचा आणि पुढे जाण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो. त्यातला हा एक गुण आहे का त्याने हा पण गुण घ्यावा का जीवनामध्ये आपला संसार आपल्या घरची लोक कशी व्यवस्थित राहतील आणि त्यांना आपण कसं मार्गदर्शन करून आणि आपल्या प्रपंचाला एक चांगली चालना देणं, याच्यासाठी जो आपल्या शरीरदृष्टी ही चांगली राहावा आणि जो रक्तदान हा रक्तदान नसून हा एक जीवनाचा एक मोल, एक जीवन वाचवण्यासाठी जो प्रयत्न करतो आपण, तो प्रत्येक माणसाने प्रयत्न करायला पाहिजे का आपल्यापासून दुसऱ्याला कसा फायदा होईल. त्याच्यासाठी हा रक्तदान जे आहे हा एक चांगला उपक्रम आहे. आणि प्रत्येक वर्षी जे शिक्षक लोक हे आमच्या घरचीच मंडळी सर्व जी आहेत आणि ती पाटील साहेबाला, प्रकाश पाटील साहेबांना आणि पडगे गावाला ही प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. तो आज पण इथे दिलेला आहे. त्या सर्व शिक्षक गणांचा मी एक धन्यवाद देतो. आणि त्यांनी जे केलेला कार्य जो आहे असा पुढे चालत राहावा. कधी आमची त्यांना जरूरत पडणार नाही, पण जर पडली तरी आम्ही पण त्यांच्या बरोबर आहोत एवढीच मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याही असाच कार्यक्रम चालत राहावा याच्यामध्ये. जी समाजसेवी शिक्षक संघ यांच्यातर्फे आज जवळजवळ 24 वर्षात हे पदार्पण होत आहे. रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण आपण बघतोय की आज एकदम युवकांचे प्रमाण असं आहे, ॲक्सिडेंट होण्याचं खूपच आहे. आणि त्या युवकांच्यासाठी सुद्धा हा एक रक्त आपण संकलन करतो, तो सुद्धा आता म्हणजे त्याचं प्रमाण पण म्हणजे कमी मिळत आहे. ज्या याच्यात पर्सेंटेजने ते रक्तदान व्हायला पाहिजे ते होत नाही. कारण आपण एक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पाऊल सुद्धा उचललं पाहिजे. कारण रक्तदान हा इतर यांचं नसून म्हणजे आयुष्यच नाही सुधारत, पण स्वतःचं सुद्धा आयुष्य सुधारते. कारण रक्तदान केल्याने जवळजवळ 88% जो हृदयाचा विकार म्हणजे हृदयाचा अटॅक येण्याचा जो प्रकार म्हणजे प्रमाण आहे तो सुद्धा 88% प्रमाण कमी होऊ शकतो. आणि इतर हृदयाचे जे आजार आहेत 33% प्रमाण त्या माणसाचं म्हणजे त्या ज्या रक्तदात्याने दिलेलं आहे त्याचं जवळ 33% म्हणजे आजार या हृदयाच्या म्हणजे हे कमी होऊ शकतात. त्यांचं म्हणजे स्वास्थ्य एक लाभू शकतो. त्यांना जर ट्रेस असेल तर ट्रेस नक्कीच ह्या रक्तदानाने कमी होईल. आणि मी आणखी एक असं एक सांगू इच्छितो की रक्तदान सुद्धा एक सर्वश्रेष्ठ दान आहे, परंतु एक मानवाचे एक अवयवदान सुद्धा मला वाटतं आपण एक जागरूकता करायला पाहिजे. कारण एक काल आम्ही खूप कन्व्हिन्स करून सुद्धा एका पालकाला आम्ही खूप म्हणजे त्याचं एका पालकाचा मुलगा मृत्यूशी झुंज देत होता, ब्रेन डेड झालं म्हणून डिक्लेअर केलं त्यांनी. पण त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर मी त्यांना खूप हे केलं की तुमच्या मुलाचे डोळे आपल्याला दिसतील, हृदय सुद्धा धडकताना दिसेल, परंतु त्या माणसाने थोडंसं म्हणजे ऐकलं नाही. कारण ती छोटी जागरूकता आपण निर्माण करायला पाहिजे. तर धन्यवाद. असंच आपलं सहकार्य लाभो आणि जेणेकरून बऱ्याच जणांचं आपण आयुष्य उजळ करू शकतो. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. संतोष जोशी सर. कारगिलचं युद्ध चालू होतं.
डॉक्टर संजय पाटील साहेब यांनी जी भावना व्यक्त केली की आजपासून बरोबर 24 वर्षापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने त्यावेळेस सीमेवरती लढणारे सैनिक आणि रक्ताचा तुटवडा भासतो आहे आणि तेव्हा शासनाकडनं म्हणजे भारत सरकारनं जाहीर केलं की गावोगावी रक्त संकलन होणं गरजेचं आहे, कारण फार भयंकर पद्धतीनं आपण पाहिलं तर युद्धात परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यावेळेस साने गुरुजी सहभागी संघाचे अध्यक्ष प्रशांत भोसले सर, उपाध्यक्ष संतोष जोशी सर, त्यावेळचे सचिव सन्माननीय अशोक ठाणगे सर, त्यावेळचे उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर काटे सर, पाटकर सर, या सगळ्या मंडळींनी एकत्र येत आपण काय करायला हवं ही भावना व्यक्त केली आणि मग रक्तदान शिबिर आयोजित करणं फार नितांत गरजेचं आहे।